नमस्कार. बीकॉम भाग 2 मध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे. गेल्या 2 तासामध्ये आपण बीकॉम भाग 2 सेमिस्टर 3 साठी पैसा आणि वित्तीय रचना पेपर 1 या विषयाचा नेमका सिलेबस काय आहे त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. या सेमिस्टरसाठी एकूण 4 टॉपिक आपल्याला आहेत. या 4 टॉपिक पैकी काही सिलेबस आपण ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला प्रत्यक्ष परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष वर्गामध्ये भेटता येईल आणि ऑफलाईन पद्धतीनं एकत्रितरित्या आपल्याला जो सिलेबस आहे तो शिकता येईल. सध्या आपण या विषयाचा जो विद्यापीठातून दिलेला अभ्यासक्रम आहे त्यापैकी जो टॉपिक नंबर 2 आहे तो 2 आपण आजपासून प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे बँकिंग ओळख. या टॉपिकमध्ये आपल्याला बँक ही नेमकी संकल्पना काय आहे, त्या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे, त्याचा उगम कसा झाला, त्याचा विकास कसा होत गेला आणि या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. तर त्या दृष्टीनं तुम्हा सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि हा जो दुसरा टॉपिक आहे तो नेमका काय आहे याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. तर बँक ही संकल्पना किंवा बँक हा शब्द माहीत नाही असा कुठलाही व्यक्ती आपल्याला समाजामध्ये दिसत नाही. मग तो एखादा गरीब असेल, श्रीमंत असेल, सुशिक्षित असेल, अडाणी असेल, लहान असेल, मोठा असेल, तर या सर्व लोकांना बँक ही शब्द माहीत आहे. सर्वांच्या परिचयाचा हा शब्द आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बँक या शब्दाशिवाय आपलं जीवनच चालू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं कुठल्याही देशाच्या आर्थिक व्यवहारामध्ये, अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये जर आपण बघितलं तर बँकेचं अस्तित्व असल्याशिवाय त्या देशाचा अर्थव्यवस्थेचा विकासच होऊ शकत नाही. किंबहुना जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे विकसित, अविकसित अशा प्रकारे देशांचे प्रकार पाडलेले आहेत, तर ते प्रकारसुद्धा प्रामुख्यानं त्या देशातल्या बँकिंग व्यवस्थेच्या विकासावरच अवलंबून आहे. आणि त्या दृष्टीनं बँक हा आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्याशिवाय आपण आपलं दैनंदिन जीवन किंबहुना आपले दैनंदिन देण्याघेण्याचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार आपण पूर्णच करू शकत नाही. तर अशा स्थितीमध्ये आपल्याला पहिल्यांदा बँक म्हणजे नेमकं काय या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारात घ्यायला लागेल. या शब्दाची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात चर्चा करायला लागेल. आणि त्यानंतर मग आपल्याला बँकेच्या कोणत्या व्याख्या आहेत, बँक ही संकल्पना आपल्याला समजून घेण्यासाठी त्याच्या कोणकोणत्या व्याख्या आहेत त्याचा विचार करायला लागेल. त्या व्याख्यांची चर्चा आपल्याला करायला लागेल. आणि त्यानंतर जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये ही जी बँकिंग व्यवस्था म्हणून आज निर्माण झालेली आहे, एक अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा घटक म्हणून जो भाग ज्याला आपण बँकिंग व्यवस्था असं म्हणतो, तर या बँकिंग व्यवस्थेची उत्क्रांती जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये कशी होत गेली या संदर्भातला भाग आपण आजच्या टॉपिकमध्ये पहिल्यांदा बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे बँक, अर्थ आणि उत्क्रांती. तर बँक या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, बँक हा शब्द कसा निर्माण झाला याच्या संदर्भात पहिल्यांदा आपल्याला माहिती घ्यावी लागेल. साधारणपणे बँक या शब्दाच्या उत्पत्ती संदर्भात अनेक संकल्पना मांडल्या जातात, अनेक सिद्धांत मांडले जातात. आणि त्या दृष्टीनं पहिला सिद्धांत असा मानला जातो की बँक हा जो इंग्रजी शब्द आहे BANK, हा शब्द मूळ इटालियन शब्द बँको BANCO किंवा BANC हा जो इटालियन शब्दातला त्याचं जे स्पेलिंग आहे त्या शब्दावरून तयार झालेला असावा अशा प्रकारचं मत काही बँकिंग तज्ज्ञ मांडतात, अर्थशास्त्रज्ञ मांडतात. अर्थात असं मत मांडण्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे, तर ते कारण बघितलं तर आपल्याला त्या मूळ जर्मन शब्द जो बँक किंवा इटालियन शब्द जो बँको आहे त्याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. त्याचबरोबर काही लोकांच्या मते हा जो बँक हा शब्द आहे तो मूळ जर्मन शब्द बँक BANCK या शब्दापासून आलेला असावा असं म्हटलेलं आहे. अर्थात हा जो इटालियन शब्द बँको आहे BANCO या शब्दाचा
इटालियन अर्थ आहे तो म्हणजे पैशाची रास. त्याचबरोबर दुसरी व्युत्पत्ती अशी मानली जाते की हा जो बँक हा शब्द आहे तो फ्रेंच शब्द बँकस BANCUS या शब्दावरून आलेला असावा असं म्हटलं जात होतं. कारण फ्रेंच शब्द बँकस या शब्दाचा अर्थ आहे बसावयाचा बाप. पूर्वीच्या काळी जे आर्थिक व्यवहार चालायचे, अर्थव्यवस्थेतले जे व्यवहार चालायचे, आजच्यासारखी काय अर्थव्यवस्थेतल्या बाजारपेठा या त्या काळात काय एवढ्या मोठ्या विकसित नव्हत्या. त्यावेळेला लोंबार्डी रस्त्यावर ज्यू लोक विशेषतः हे आर्थिक व्यवहार करायचे आणि हे आर्थिक व्यवहार करत असताना ते आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे लोक बाकावर बसून वेगवेगळ्या देशांची नाणी ही त्या बाकावर मांडली जायची आणि त्या बाकावर बसून हे ज्यू व्यापारी या पैशाच्या अदलाबदलीचे व्यवहार त्या ठिकाणी करत असत. आणि अशा बाकावर बसून व्यवहार करत असत त्याला बेंच असं म्हटलं जातं. आणि या बेंचवर बसून हे जे व्यवहार केले जात असत हे व्यवहार करत असताना जर एखादा व्यापारी हा आपले देणे घेण्याचे व्यवहार पूर्ण करू शकला नाही तर तो ज्या बाकावर बसून अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करत असायचा त्या बाकाचे तुकडे केले जायचे आणि त्यावरूनच आपल्याकडं दिवाळखोर हा जो बँकरप्ट हा जो शब्द निर्माण झालेला आहे तर तो बँकरप्ट हा शब्द त्या संकल्पनेवरून आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. तर या अर्थानं बँक हा शब्द कसा निर्माण झाला याच्या संदर्भात काही लोकांच्या मते तो इटालियन शब्दाच्या माध्यमातून निर्माण झाला, काही लोकांच्या मते तो फ्रेंच शब्द बँकस याच्या माध्यमातून निर्माण झाला, तर काही लोकांच्या मध्ये जर्मन शब्द बेंच किंवा बँक या शब्दावर तो निर्माण झालेला असावा अशा प्रकारची व्युत्पत्ती या बँक या संकल्पनेच्या संदर्भात आपल्याला सांगितली जाते. एकंदर बँक ही संकल्पना याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की बँक या संकल्पनेच्या बाबतीत आज आपल्याला असं लक्षात येतं की आज बँक ही संकल्पना सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. आणि ही अविभाज्य भाग बनत असताना सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं तर लोक ज्यावेळेला मानवी उत्क्रांती निर्माण झाली, मानवाचा विकास होत गेला, लोक गटागटानं राहू लागली. सुरुवातीच्या काळात गटानं राहू लागली, नंतर त्यांचं रूपांतर माणूस स्थिर झाला, शेती करू लागला, मग त्यातून खेडी, गाव, शहरं, महानगरं अशा प्रकारची मानवी जीवनाची उत्क्रांती त्यामध्ये होत गेली. आणि या काळामध्ये सुरुवातीच्या काळात माणसाला आपापसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांच्या मध्ये वस्तूची देवाणघेवाण होत होती. तर ही वस्तूची देवाणघेवाण हा या बँकिंग व्यवस्थेतला एक महत्त्वाचा भाग होता. परंतु त्यानंतरच्या काळात आपल्याला लक्षात आलं की वस्तूची देवाणघेवाण करण्यामध्ये जशी प्रगती होत गेली तसतसं काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या. वस्तूचं मूल्य, वस्तूची किंमत हा एक त्यातला महत्त्वाचा भाग होता. आणि ही किंमत कशी ठरवायची याच्या संदर्भात मग एक विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा हा निर्माण झाला. पहिल्या टॉपिकमध्ये आपण त्याच्या संदर्भात चर्चा होईलच, पण त्यातूनच मग नंतर ह्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या संदर्भात काही बँकांची सुरुवात, बँक ही संकल्पना निर्माण झाली. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात पुजारी लोक, नंतर आपण चर्चा करणार आहोतच बँकांची सुरुवात कशी झाली याच्या संदर्भात. त्यानंतर मग सोनार, त्यानंतर खाजगी बँका, त्यानंतर मग सार्वजनिक बँका, अशा प्रकारच्या या बँक ही एक व्यवस्था म्हणून त्याचा उगम झाला आणि विकास होत गेलेला आहे. तर त्या अर्थानं ह्या बँक या संकल्पनेच्या नेमक्या व्याख्या काय आहेत त्याची पहिल्यांदा आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि त्यानंतर मग या बँकिंग व्यवस्थेचा उदय कसा होत गेला, विकास कसा होत गेला याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. तर त्या संदर्भात या बँक या संकल्पनेचे नेमकी व्याख्या बघण्यापूर्वी आपल्याला बँकेच्या संदर्भात एक गोष्ट विचारात घ्यायला लागेल, ती म्हणजे बँक ही एक सामाजिक संकल्पना आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असतात. काही शास्त्राच्या आधारे, जी बेसिक शास्त्र आहेत, ज्याला आपण जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशी आपण शास्त्र म्हणतो, की ज्या शास्त्रांचे काही निश्चित असे सिद्धांत असतात. आणि ते सिद्धांत आपल्याला जगामध्ये आपण कुठेही गेलो तरी ते आपल्याला
प्रत्ययास येतात, त्याचा अनुभव घेता येतो. आणि त्यामुळं अशा ज्या शास्त्रीय संकल्पना असतात त्या शास्त्रीय संकल्पनांची आपल्याला सर्व जगाला मान्य होईल अशी एक आणि एकच व्याख्या करता येते. आणि त्या दृष्टीने या वेगवेगळ्या शास्त्रात जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या शास्त्रीय संकल्पनाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. एकच व्याख्या आपल्याला त्या वेगवेगळ्या शास्त्रीय संकल्पनांची आपल्याला संपूर्ण जगामध्ये असलेली दिसून येते आणि संपूर्ण जगाने ती मान्यही केलेली दिसून येते. परंतु सामाजिक संकल्पनांच्या बाबतीमध्ये हे आपल्याला दिसून येत नाहीत. सामाजिक संकल्पना म्हणजे कुठल्या, तर ज्या संकल्पना समाजाच्या धारणेवर अवलंबून असतात. समाज ज्याप्रमाणे बदलत जातो त्याप्रमाणे ज्या संकल्पनांच्यामध्ये बदल होत जातो अशा ज्या संकल्पना त्याला सामाजिक संकल्पना असं म्हणतात. आणि अशा संकल्पना प्रत्येक देशामध्ये त्या देशातल्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून त्या संकल्पनांचा विचार केला जातो, त्या संकल्पनांचा विकास होत असतो, त्या संकल्पनांचा अर्थ समजून घेतला जात असतो. आणि त्या दृष्टीनं बँक ही सामाजिक संकल्पना असल्यामुळं बँक या संकल्पनेचा विकास जागतिक पातळीवर जर आपण बघितला तर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्या देशातल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे झालेला आहे. आणि त्यामुळं बँक या संकल्पनेचा विचार करत असताना आपल्याला जगामध्ये सर्वच देशांना मान्य होईल किंवा सर्व लोकांना मान्य होईल अशी एक आणि एकच व्याख्या आपल्याला करता येत नाही. आणि त्या दृष्टीनं बँक ही संकल्पना समजून घेण्यासाठी बँक ही संकल्पना नेमकं काय काम करते त्याच्या आधारावर प्रत्येक देशामध्ये बँका वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतात, वेगवेगळ्या स्थितीमध्ये बँका आज आहेत किंवा बँकिंग क्षेत्राचा विकास वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहे. आणि त्यानुसार त्या देशामध्ये त्या बँकांच्या व्याख्या केलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीने मग आपल्याला बँक या संकल्पना प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या बँकिंग तज्ज्ञांनी ज्या बँकेच्या व्याख्या केल्या त्या व्याख्यांचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि त्या दृष्टीनं पहिली व्याख्या आहे ती आहे डॉक्टर H.L. हार्ट यांनी बँकेची व्याख्या केलेली आहे. आणि ती काय व्याख्या केलेली आहे तर या डॉक्टर H.L. हार्ट यांच्या मतानुसार बँक म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्या दररोजच्या व्यवहारात ज्यांच्याकडून किंवा ज्यांच्याकरिता चालू खात्यावर पैसे स्वीकारते व त्यांनी काढलेल्या आदेशावर पैसे देते. म्हणजे H.L. हार्ट यांच्या मतानुसार बँक ही एक अशी व्यक्ती आहे किंवा अशी संस्था आहे. अर्थात इंग्रजीमध्ये इंडिव्हिज्युअल हा शब्द जो वापरला जातो तो व्यक्ती आणि संस्था यांच्यासाठी वापरला जातो. आणि त्यामुळं H.L. हार्ट यांच्या मतानुसार बँक ही एक अशी व्यक्ती आहे किंवा अशी संस्था आहे की जी व्यक्ती किंवा संस्था काय करते तर आपल्या दररोजच्या व्यवहारात म्हणजे त्यांचा जो दररोजचं कामकाज आहे त्या कामकाजाच्या व्यवहारात ज्यांच्याकडून किंवा ज्यांच्याकरिता चालू खात्यावर पैसे स्वीकारते. म्हणजे जे लोक या बँकेशी व्यवहार करतात, या व्यक्ती किंवा संस्थेशी व्यवहार करतात त्यांच्याकडून किंवा त्यांच्याकरिता बँकेमध्ये जे चालू खातं तयार केलेलं असतं त्या चालू खात्यावर पैसे स्वीकारते आणि त्यांनी काढलेल्या आदेशावर पैसे देते अशी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक होय. म्हणजे H.L. हार्ट यांची ही व्याख्या जर आपण विचारात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या मतानुसार अर्थात त्या काळाची ती व्याख्या आहे की त्या काळी फक्त चालू खातं, आज आपण जर बघितलं तर बँकेमध्ये अनेक प्रकारच्या ठेवी स्वीकारल्या जातात आणि वेगवेगळ्या खात्यावर स्वीकारल्या जातात. पण या व्याख्येचा विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त चालू खातं एवढाच उल्लेख आहे. कारण सुरुवातीच्या टप्प्यामधली बँकेच्या विकासाच्या ही व्याख्या असल्यामुळं त्यावेळेला हे जे खात्यांचे वेगवेगळे प्रकार त्यावेळेला अस्तित्वात नव्हते. आणि त्यामुळं त्यावेळेला त्यांनी जी केलेली व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की चालू खात्यावर पैसे स्वीकारणारी आणि ज्यांनी हे पैसे चालू खात्यावर ठेवलेले आहेत त्यांनी काढलेल्या आदेशानुसार पैसे परत करणारी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक होय अशी पहिली व्याख्या आपल्याला या बँकेची सांगता येईल. त्यानंतर बँकेची दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक सेअर्स यांनी तयार केलेली. ज्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, ज्या संस्थेनं दिलेल्या कर्जाचा वापर इतर लोक आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी करतात अथवा मान्य करतात अशी संस्था म्हणजे बँक होय. म्हणजे प्राध्यापक सेअर्स यांच्या मतानुसार सुद्धा बँक ही एक अशी संस्था आहे की ज्या संस्था कर्ज देण्याचं काम करते. म्हणजे पहिल्या व्याख्येमध्ये आपण बघितलं होतं की पैसे स्वीकारण्याचं काम करते आणि ज्यानं पैसे ठेवले त्याच्या आदेशावर पैसे देण्याचं काम करते. दुसऱ्या व्याख्येमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की बँक म्हणजे अशी संस्था की जी इतर लोकांना कर्ज देते. आणि इतर लोक काय करतात तर बँकेनं दिलेल्या कर्जाचा वापर आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार
पूर्ण करण्यासाठी करतात किंवा तसं करण्याचं मान्य करतात अशी संस्था म्हणजे बँक होय. म्हणजे या व्याख्येमध्ये आपल्याला कर्ज देणारी संस्था, लोकांना विविध प्रकारची कर्ज देणारी संस्था म्हणजे बँक होय, की ज्या कर्जाचा वापर लोक आपापसातील देण्या घेण्याचे व्यवहार करण्यासाठी करत असतात किंवा त्यासाठी अशा प्रकारची कर्ज बँकेकडून घेत असतात. तर अशी कर्ज देणारी संस्था म्हणजे बँक होय, अशी दुसरी एक व्याख्या आपल्याला विचारात घेता येईल. अर्थात या दोन्ही व्याख्या आपण विचारात घेतल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोन्ही व्याख्या आजच्या बँकेचं स्वरूप स्पष्ट करू शकत नाहीत, कारण आजच्या बँका या अत्यंत विकसित स्वरूपाच्या आहेत. अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे ही सामाजिक संकल्पना असल्यामुळं व्याख्या करत असताना त्या त्या देशामध्ये बँकांची जी काही स्थिती असेल त्यानुसार त्यांनी त्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामुळं या दोन्ही व्याख्या आपल्याला बँकेचं समर्पक स्वरूप समजून सांगण्यामध्ये अपयशी ठरतात. आणि त्यामुळं आपल्याला तिसरी एक व्याख्या विचारात घ्यायला पाहिजे, जी भारतातल्या जो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे, ज्याला आपण बँकिंग कंपनी कायदा 1949 असं म्हणतो. तर या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार आपल्या देशामध्ये या कायद्यामध्ये बँकेची व्याख्या केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, कर्ज म्हणून देण्याकरता, अगर भांडवल म्हणून गुंतवण्याकरता लोकांकडून मागता क्षणी अगर इतर प्रकारे परत करावयाच्या किंवा चेक्स, ड्राफ्ट्स, ऑर्डर अगर इतर प्रकारे काढून द्यावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणाऱ्या संस्थांना बँक म्हणावं. म्हणजे ही बँकेची व्याख्या आपण जर विचारात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामध्ये कर्ज म्हणून देण्याकरता, अगर भांडवल म्हणून गुंतवण्याकरता लोकांकडून मागता क्षणी अगर इतर प्रकारे परत करावयाच्या किंवा चेक्स, ड्राफ्ट्स, ऑर्डर अगर इतर प्रकारे काढून द्यावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणारी संस्था. म्हणजे या व्याख्येमध्ये आपल्याला असं लक्षात येईल, बँक ही काय आहे, ही ठेवी स्वीकारणारी संस्था आहे. आणि ही ठेवी बँक कशासाठी स्वीकारते तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, कर्ज म्हणून देण्याकरता अगर भांडवल म्हणून गुंतवण्याकरता, की समाजातल्या ज्या लोकांना कर्ज पाहिजे आहे किंवा ज्यांना एखादा व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी ज्यांना भांडवलाची आवश्यकता आहे, तर अशा लोकांना कर्ज म्हणून देण्यासाठी किंवा भांडवल म्हणून गुंतवणूक करण्यासाठी जे पैसे लागतात ते पैसे ठेव म्हणून स्वीकारणारी संस्था. आणि ही ठेव कुठल्या आधारे बँक स्वीकारणार आहे तर मागता क्षणी परत करायच्या अटीवर किंवा इतर प्रकारे पैसे काढण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये चेक्स आहे, ड्राफ्ट्स आहे, ऑर्डर आहे किंवा इतर प्रकार आहेत, याच्या आधारे मागता क्षणी ठेव परत करणारी किंवा करण्याच्या अटीवर ठेव स्वीकारणारी संस्था म्हणजे बँक होय, अशी एक तिसरी व्याख्या आपल्याला या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नुसार आपल्याला सांगता येते. तर साधारणपणे या 3-4 व्याख्या विचारात घेतल्यानंतर आपल्याला बँक ही संकल्पना नेमकी काय आहे या संकल्पनेचा विचार आपल्याला लक्षात येऊ शकतो. नेमका बँकांचा अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो. आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर साधारणपणे आपल्याला असं म्हणता येईल की लोकांच्याकडून मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर ठेव स्वीकारणारी आणि त्या ठेवीतून समाजातल्या ज्या घटकांना कर्ज आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी कर्ज म्हणून पैसे देणारी किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी भांडवल म्हणून ज्यांना पैशाची आवश्यकता आहे अशा लोकांना भांडवल म्हणून गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणारी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक होय, अशा प्रकारची एक बँकेची संकल्पना, बँक ही संकल्पना आपल्याला या विविध व्याख्यांच्या वरून आपल्याला लक्षात येते. तर ही बँक ही संकल्पना विचारात घेतल्यानंतर या बँकांची नेमकी उत्क्रांती कशी झाली याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. अर्थात ही चर्चा करत असताना आजचं बँकांचं स्वरूप जर बघितलं आपण तर अत्यंत आधुनिक अशी बँकांचं हे स्वरूप आहे. विशेषतः जागतिकीकरणानंतरच्या काळात तर आपण बघतो की बँक हा एक अत्यंत प्रगत असा व्यवसाय निर्माण झालेला आहे. अत्यंत जगात वेगानं वाढणारी व्यवस्था म्हणून बँकिंग व्यवस्थेकडे बघितलं जात आहे. अर्थात हा टप्पा का एका दिवसामध्ये आलेला नाही, तर हजारो वर्षापासून ही संकल्पना वापरली जाते आणि त्या टप्प्याटप्प्यानं या बँक या संकल्पनेची ही उत्क्रांती झालेली आहे. तर त्या दृष्टीने ही उत्क्रांती कशी नेमकी झाली आहे याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर साधारणपणे आपल्याला आजपासून 4000 वर्ष मागं जावं लागेल.
की साधारणपणे इसवी सन पूर्व 2000 मध्ये आपल्याला बॅबिलोन जी संस्कृती होती त्या काळची इतिहासातली जी प्रसिद्ध संस्कृती होत्या, बॅबिलोन संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, तर या संस्कृतीच्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल. आणि त्या काळात इसवी सन पूर्व 2000 मध्ये जर आपण इतिहास बघितला तर त्यामध्ये बॅबिलोन, इजिप्त यासारख्या देशांच्यामध्ये बँकिंगचा व्यवसाय चालू होता. याचे अनेक पुरावे आपल्याला त्या काळच्या दस्तऐवजामध्ये वापरतात. विशेषतः त्या काळच्या बॅबिलोन संस्कृती ही या काळातली प्रचंड अशी पुढारलेली संस्कृती होती. त्यामध्ये देवळांचा वापर हा बँकासाठी केला जायचा. त्या काळात लोकांचा देवावर विश्वास असायचा आणि त्यामुळे त्या काळात काय व्हायचं की लोक आपल्याकडचे जे मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, संपत्ती आहे, ती ठेवण्यासाठी पुजाऱ्यांच्याकडे दिली जायची. पुजारी लोकांच्यावर त्या काळात धर्माचा पगडा लोकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोकांचा विश्वास या लोकांच्यावर होता आणि या विश्वासाचा वापर करून त्या काळात पुजारी लोक त्या ठिकाणी बँकर म्हणून काम करायचे आणि या सर्वसामान्य लोकांचा जो मौल्यवान वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याकडं सुरक्षिततेसाठी ठेवायला घ्यायची आणि त्यानंतर मग त्याचा वापर परत कर्ज देण्यासाठी होऊ लागला. तर अशा पद्धतीनं इसवी सन 2000 पूर्वी काळामध्ये जी बँक ही संकल्पना आहे ती संकल्पना अस्तित्वात होती याचे काही पुरावे आपल्याला आढळतात. त्याचबरोबर क्राउथर हा जो अर्थशास्त्रज्ञ आहे त्यांना आपल्या आउटलाईन ऑफ मनी या पुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे की पूर्वीच्या काळचे जे व्यापारी असतील, सावकार असतील किंवा सोनार असतील, हे आजच्या आपल्या आधुनिक बँकांचे ते पूर्वज आहेत, वंशज आहेत असं त्यानं आपल्या या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. तर या दृष्टीने आपल्याला बँकांची उत्क्रांती बघत असताना वेगवेगळ्या देशामध्ये बँकांची उत्क्रांती कशी झाली किंवा बँक व्यवसाय कसा सुरू होता आणि नंतरच्या काळात कसा विकसित होत गेला याची चर्चा करत असताना पहिल्यांदा आपल्याला ग्रीसमधील बँकांची उत्क्रांती विचारात घ्यायला लागेल. ग्रीस संस्कृती ही सुरुवातीच्या काळातली एक प्रगत संस्कृती आपल्याकडे मानली जाते आणि या ग्रीस संस्कृतीमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात विशेषतः ग्रीस आणि इटली या देशांच्यामध्ये या बँक या संकल्पनेचा विकास झालेला होता. मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रीस या देशामध्ये देवळांचा वापर हा बँकांच्यासाठी केला गेला. त्या काळामध्ये लोकांचा पुजाऱ्यांच्यावर विशेषतः धार्मिक संस्कृतीचा पगडा त्या काळात लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या धार्मिक संस्कृतीमध्ये जी देवळं निर्माण झाली, विशेषतः त्या देशांच्यामध्ये जे चर्च निर्माण झाले, तर या देवळांचा वापर, चर्चचा वापर हा प्रामुख्यानं त्या काळात बँकांच्यासाठी केला गेला आणि या देवळांचे जे पुजारी आहेत ते पुजारी त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये विश्वासार्ह असल्यामुळं किंवा लोकांचा त्या पुजाऱ्यांच्यावर विश्वास असल्यामुळं सर्वसामान्य लोक आपल्याकडच्या ज्या मौल्यवान वस्तू असतील, सोने, चांदी, पैसा, या मौल्यवान वस्तू सुरक्षेच्या कारणासाठी, त्याची कोणी चोरी केली जाऊ नये याच्यासाठी अशा देवळातल्या पुजाऱ्यांच्याकडं त्या ठिकाणी ते पैसे सुरक्षेसाठी ठेवले जाईल. अर्थात त्या काळात लोकांचा असा विश्वास होता की लोक देवाला घाबरत असायची आणि त्यामुळे देवळामध्ये चोरी होणार नाही. एखाद्याच्या घरामध्ये चोरी होऊ शकेल परंतु देवळात कोण चोर चोरी करणार नाही असा विश्वास असल्यामुळं आणि धार्मिक पगडा लोकांच्यावर त्या काळात मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी लोक देवळांचा वापर अशा प्रकारे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी करत असत. अर्थात त्या काळात या मौल्यवान वस्तूंचा वापर किंवा हे जे पैसे, मौल्यवान वस्तू देवळामध्ये ठेवले जात असत त्यांचा वापर कर्जासाठी केला जात होता की नाही याच्या संदर्भातले संदर्भ फारसे आपल्याला सापडत नाहीत. त्यानंतर ग्रीसमध्ये नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे की लोकांचा धर्मावरचा पगडा हा कमी होत गेला. जसं विज्ञानाची प्रगती होत गेली तसं लोकांचा या पुजाऱ्यावरचा विश्वास कमी होत गेला आणि नंतरच्या काळामध्ये हा व्यवसाय ग्रीसमध्ये खाजगी लोकांनी सुरू केला आणि खाजगी लोकांनी लोकांच्याकडून ठेवी स्वीकारायला चालू केल्या. त्याचबरोबर अशा ठेवीवर व्याज द्यायलाही त्या काळात हे खाजगी लोक तयार असत आणि अशा ठेवीतून जी कर्ज लोकांना दिली जायची त्या कर्जावरही व्याज आकारत असत. म्हणजे इसवी सन 2000 पूर्व काळामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल आज ज्याप्रमाणे बँका लोकांच्याकडून ठेवी घेतात, त्यातून कर्ज देतात आणि ठेवी देणाऱ्या लोकांना ठेवीवर व्याज देतात, कर्ज घेणाऱ्या लोकांना कर्जावर व्याज आकारतात. अगदी त्याच पद्धतीनं त्या काळात सुद्धा ग्रीसमध्ये हा बँक व्यवसाय आपल्याला विकसित होत असलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरा देश आहे जो रोम आहे. त्या रोममध्ये बँक उत्क्रांती कशी झाली याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल
की रोम ही त्या काळातली रोमन संस्कृती ज्याला म्हणतो आपण अत्यंत विकसित संस्कृती होती. तर त्या रोम संस्कृतीमध्ये सुद्धा, रोमन साम्राज्यामध्ये सुद्धा बँकिंग क्षेत्राचा विकास झालेला. अर्थात त्या काळात तिथं देवळांचा वापर बँकिंगच्या कामासाठी केला जात नव्हता, तर खाजगी बँका या रोममध्ये निर्माण झालेल्या होत्या. आणि या खाजगी बँका त्या ठिकाणी ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं, ठेवीवर व्याज देणं यासारख्या प्रकारचे आजच्या आधुनिक बँकांचं जे काम आहे त्याप्रमाणे त्या बँका काम करत होत्या. परंतु काळाच्या ओघात रोमन साम्राज्याचा पतनानंतर असतानंतर तिथं त्या बँकांचा नाश आपल्याला झालेला दिसून येतो किंवा त्या बँका नष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर इंग्लंड हा जगातला साम्राज्यवादी देश होता. तर या इंग्लंडमध्ये बँकांची उत्क्रांती कशी झाली याच्या संदर्भात चर्चा केली तर इंग्लंडमधील बँक उत्क्रांतीचे काही 2-3 टप्पे आपल्याला विचारात घेता येतील. तर त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे ज्यू व्यापारी आणि सरकारी बँका. इंग्लंडमध्ये 11व्या शतकामध्ये इंग्लंडचा जो पहिला विल्यम हा राजा होता, त्या राजानं अगदी सुरुवातीच्या काळात ज्यू व्यापाऱ्यांना, विशेषतः जगामध्ये जर्मनीसारख्या देशामध्ये जे ज्यू लोक होते किंवा युरोपामध्ये जे ज्यू लोक होते ते या व्यापाराच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत होते. तर या ज्यू व्यापाऱ्यांना इंग्लंडमध्ये येऊन पैशाचे देण्याघेण्याचे व्यवहार करायला या पहिल्या विल्यमनं आमंत्रण दिलं. त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून इंग्लंडमध्ये या ज्यू व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी ते आले आणि इतर व्यवसायाबरोबरच त्यांनी इंग्लंडमध्ये बँकिंग व्यवसायाला सुरुवात केली. नंतर या पहिल्या विल्यमनं या ज्यू व्यापाऱ्यांनाच सरकारी बँकर म्हणून त्यांची नेमणूक केली. परंतु 12व्या शतकामध्ये आपल्याला माहीत आहे की संपूर्ण युरोपामध्ये ज्यू लोकांच्या विरोधात एक प्रचंड अशी विद्वेषाची लाट विशेषतः जर्मन, फ्रान्स यासारख्या देशामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळं या इंग्लंडच्या राजानं या ज्यू बँकरना दिलेल्या ज्या सवलती होत्या त्या काढून घेतल्या. त्यानंतर 1290मध्ये या ज्यू लोकांना इंग्लंडमध्ये यायलाच बंदी केली. आणि त्याचा परिणाम म्हणून या ज्यू व्यापाऱ्यांच्या या बँकिंगच्या कामकाजावर झाला आणि या बँका त्या ठिकाणी नष्ट झालेल्या दिसून येतात किंवा त्यांची अधोगती झालेली दिसून येते. या ज्यू व्यापाऱ्यांच्या नंतरच्या काळात जे लोंबार्डी व्यापारी होते विशेषतः जर्मन भागातले, तर या लोंबार्डी व्यापाऱ्यांनी या ज्यू लोकांची जागा इंग्लंडमध्ये घेतली आणि त्यांनी त्या देशामध्ये बँकिंगचा व्यवसाय करायला सुरुवात केली. या लोकांनी पैशाची अदलाबदली करणं, लोकांना पैशाची अदलाबदल करणं, उद्योगांना कर्ज देणं या प्रकारचा आधुनिक बँक व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला. आणि त्यानंतर परत या लोंबार्डी व्यापाऱ्यांच्या नंतरच्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये इंग्लंडमधल्या लोकांनी आपल्याकडचे जे पैसे आहेत ते पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी टांगसाळीमध्ये शासनाची, देशाच्या राजाची जी टांगसाळ असेल त्या टांगसाळीमध्ये पैसे ठेवण्याची जागा, तिथं ते पैसे ठेवायला सुरुवात केली. परंतु सुरुवातीला 1640च्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की त्या काळातला जो पहिला चार्ल्स हा इंग्लंडचा राजा होता, त्याच्याकडं आणीबाणीची आर्थिक परिस्थिती आणीबाणीची निर्माण झाली. आणि त्या काळात त्या देशाच्या पार्लमेंटनं या इंग्लंडच्या राजाला त्याचे देण्याघेण्याचे पैसे, कर्ज व्यवहार भागवण्यासाठी पैसे देण्याचं नाकारलं. आणि त्यामुळं त्यानं या टांगसाळीतील लोकांनी ठेवलेल्या सर्व वस्तू जप्त केल्या. आणि त्यामुळं लोकांचा या राजावरचा विश्वास उडला आणि त्या काळातच सोनार बँकर ही व्यवस्था इंग्लंडमध्ये निर्माण झाली. आणि त्यामध्ये सोनारांनी या बँकिंग व्यवसायामध्ये सुरुवात केली. त्यांनी लोकांच्याकडच्या मौल्यवान वस्तू सुरक्षेसाठी स्वतःकडे ठेवून घ्यायला सुरुवात केली. त्या बदल्यात ते सोनार लोकांना पावत्या देऊ लागले. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास मोठ्या प्रमाणात बसला. आणि आजच्या काळात ज्याप्रमाणे आपण नोटा वापरतो त्याप्रमाणे देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी या सोनारांनी दिलेल्या ज्या पावत्या आहेत त्या पावत्यांचा वापर लोक करत होती. कर्ज देणं नंतर या सोनारांनी त्या काळात चालू केलं. आणि ज्यांनी या सोनारांच्याकडे आपले पैसे ठेवलेले आहेत, मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत, त्यांच्यासाठी पासबुकची सोयसुद्धा या सोनार लोकांनी इंग्लंडमध्ये त्या काळात केलेली होती. त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बँक ऑफ इंग्लंडचा उदय झाला. सोनार लोक राजाला कर्ज द्यायचे. 1672मध्ये दुसरा चार्ल्स यानं घेतलेलं कर्ज नाकारलं आणि त्याचा परिणाम त्या सोनार बँकरवर झाला. आणि त्यानंतर या लोकांच्यावर सरकारचं नियंत्रण असावं या दृष्टीनं 1694मध्ये इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली. आणि त्यानंतरच्या काळात या बँकेनं आधुनिक बँकिंगला आपल्याकडं सुरुवात झालेली दिसून येते.
विशेषतः ही आधुनिक बँकांची सुरुवात जर बघितली, बँक ऑफ इंग्लंडच्या आधी 14व्या शतकामध्येच फ्लोरेन्स येथेमध्ये खाजगी बँकांची सुरुवात होती. सावकाराच्या व्यवसायातून ही आधुनिक बँका निर्माण झाल्या. त्यानंतरच्या काळात आपण जर बघितलं तर विशेषतः बर्डी, आर्किओलॉजी, पेरुजी, पिट्टी, मेंडिसी हे लोक हा बँकिंगचा व्यवसाय करत होते. त्यानंतरच्या काळात बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड या देशात खाजगी बँकांचा प्रसार झाला. त्यानंतर देशातल्या सरकारने बँकिंग क्षेत्रामध्ये सहभाग घ्यायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जगातली पहिली सार्वजनिक बँक 1157 मध्ये बँक ऑफ व्हेनिसच्या रूपाने निर्माण झाली. त्यानंतर 1401 मध्ये बँक ऑफ बार्सिलोना, 1404 मध्ये बँक ऑफ जिनोवा आणि 1609 मध्ये बँक ऑफ एम्स्टरडम आणि त्यानंतर 1694 मध्ये बँक ऑफ इंग्लंड या सार्वजनिक बँकांचा उदय झाला आणि आधुनिक बँकांची सुरुवात आपल्याला जगामध्ये या बँकांच्या माध्यमातून झालेली दिसून येते. या पद्धतीनं हा आधुनिक बँक व्यवसाय कसा निर्माण झाला, बँकांची उत्क्रांती कशी झाली, हा पहिल्या टप्प्यातला भाग आपण आज बघितलेला आहे. उद्याच्या टॉपिकला आपण भारतामध्ये बँकिंगची व्यवसाय कशी सुरुवात झाला, कशी उत्क्रांती होत गेली या संदर्भात आपण चर्चा करूया. धन्यवाद. आपण आज या ठिकाणीच इथंच थांबूया. सर्वांना धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.